बुद्धिबळ हा असा खेळ आहे जिथं फक्त मोहर चालून चालत नाही तर संपूर्ण पटाचा अंदाज घ्यावा लागतो। प्रत्येक चालीपूर्वी पुढच्या अनेक चालींचा विचार करावा लागतो आणि उद्दिष्ट फक्त एकच असतं, शेवटचा विजय तुमचाच व्हावा। भारतीय राजकारणाची गोष्ट ही काहीशी अशीच आहे। फरक फक्त इतकाच आहे की बुद्धिबळाचा पट सर्वांना दिसतो, पण राजकारणाचा पट अनेकदा पडद्यामागे रचला जातो आणि जो हा पट अत्यंत हुशारीने चालवतो त्याला म्हणतात मास्टरमाइंड। भारतीय राजकारणात जेव्हा हा शब्द वापरला जातो तेव्हा एकच नाव समोर येतं, अमित शहा। एक असे रणनीतिकार ज्यांनी प्रत्येक कठीण परिस्थितीत स्वतःला सिद्ध केलं। पण प्रश्न हा आहे की ते पॉवरफुल आहेत म्हणून त्यांच्याकडे पॉवरफुल पद आहे की त्यांच्याकडे पद आलं कारण ते आधीपासूनच पॉवरफुल होते। आज आपण अमित शहा यांच्या शून्यापासून शिखरापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा करणार आहोत। 22 ऑक्टोबर 1964 गुजरातच्या मनसा या छोट्याशा गावात अमित शहा यांचा जन्म झाला। एक मागासवर्गीय कुटुंब, वडील पाईप्सचा व्यवसाय करायचे आणि आई गृहिणी होती। राजकारणाशी दुरूनही संबंध नव्हता, पण 1982 मध्ये एक वळण आलं। शहा यांनी RSS जॉईन केलं। तिथं त्यांची भेट अशा व्यक्तीशी झाली ज्यांनी शहा यांच्यातील राजकीय ठिणगी ओळखली। ते नाव होतं नरेंद्र मोदी। मोदीजींच्या सांगण्यावरून शहा यांनी ABVP मध्ये प्रवेश केला आणि इथूनच त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला। 1997 मध्ये मोदींच्या आग्रहाखातर त्यांनी पोटनिवडणूक लढवली आणि पहिल्यांदा आमदार झाले। 1998, 2002, 2007 शहा सलग जिंकत राहिले, पण त्यांच्या कौशल्याची खरी झलक 2002 मध्ये दिसली। जेव्हा मोदी मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्यासमोर 3 मोठी आव्हानं होती। पहिलं म्हणजे पक्षामध्ये ताळमेळ बसवणं, दुसरं होतं प्रशासनावर पकड मिळवणं आणि तिसरं म्हणजे निवडणूक यंत्रणा अभेद्य करणं। या तिन्ही आघाड्यांवर अमित शहा हे एकमेव उत्तर होते। म्हणूनच म्हटलं जातं, जिथं मोदींचा करिश्मा होता तिथं शहा यांची रणनीती होती। सत्तेसोबतच प्रश्नचिन्हही येतात। 2005 मधील सेहराबुद्दीन चकमक प्रकरण शहा यांच्यासाठी मोठा धक्का ठरला। 2010 मध्ये त्यांना गुजरातच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि अटक झाली। ज्या हातांनी राजकारणाची कमान सांभाळली होती त्याच हातांना तुरुंगाची भाकरी तोडावी लागली। अनेकांना वाटलं अमित शहा यांचा राजकीय प्रवास संपला, पण चाणक्य हार मानणाऱ्यांपैकी नव्हते। 2014ची निवडणूक आली। मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते आणि शहा यांच्याकडे जबाबदारी होती उत्तर प्रदेशची। शहा यांनी बूथ लेवल मॅनेजमेंटवरती भर दिला। बूथ जिंका, निवडणूक जिंका हा मंत्र त्यांनी घराघरात पोहोचवला। उत्तर प्रदेशातील 80 पैकी 73 जागा भाजपनं जिंकल्या। ज्या पक्षाच्या एकेकाळी फक्त 2 जागा होत्या त्यांनी स्वबळावरती 282 जागा जिंकून इतिहास रचला। शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि राजकारणाची परिभाषा बदलली। 2017ची उत्तर प्रदेश निवडणूक शहा यांच्यासाठी मोठी परीक्षा होती। कोणताही मुख्यमंत्री चेहरा नसताना केवळ मोदींच्या नावावर आणि शहा यांच्या मायक्रो मॅनेजमेंटवर भाजपने 2 दशकानंतर तिथे सत्ता मिळवली। त्यानंतर त्रिपुरा, मणिपूर यासारख्या राज्यात जिथं भाजपचं अस्तित्व नव्हतं तिथंही कमळ फुललं। 2019 मध्ये 303 जागांसह भाजप पुन्हा सत्तेत आलं आणि शहा स्वतः गांधीनगरमधून प्रचंड मतांनी निवडून आले। 2019 मध्ये जेव्हा अमित शहा यांनी देशाच्या गृहमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा भारताने एक वेगळं रूप पाहिलं। CBI, RAW, NIA, NCB यासारख्या महत्त्वाच्या यंत्रणा आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत्या। 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेत त्यांनी ऐतिहासिक घोषणा केली आणि काश्मीरमधील कलम 370 हटवलं। एक देश, एक विधान, एक संविधान हे स्वप्न सत्यात उतरवलं। नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला। एकेकाळी रेड कॉरिडॉर बनवू पाहणाऱ्या नक्षलवाद्याचा कणा शहा यांनी मोडून काढला। इंग्रजांच्या काळातील जुने कायदे बदलून नवीन भारतीय न्याय संहिता आणली। मोदी सरकारने पहिल्यांदाच सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि त्याची धुरा अमित शहा यांच्याकडे सोपवली। 63,000हून अधिक संस्थांचे PACA संगणकीकरण, जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना, भारत टॅक्सी सारखे उपक्रम, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला
थेट फायदा मिळवून देण्यासाठी शहा यांनी सहकार क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला. अमित शहा म्हणजे केवळ एक राजकीय नाव नाही, तर ती एक कार्यपद्धती आहे, जिथं डेटा, कॅल्क्युलेशन आणि शिस्त यांचा संगम होतो. आव्हानं कितीही मोठी असली तरी त्यावर तोडगा काढण्याची कला त्यांना अवगत आहे. शून्यापासून शिखरापर्यंतचा हा प्रवास आजही भारतीय राजकारण्यांसाठी अभ्यासाचा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं? अमित शहा यांची सर्वात मोठी ताकद कोणती? कमेंटमध्ये नक्की कळवा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.